ज्या वेळेला सुग्रीव आणि वाली यांचं दोघांचं भांडण होतं. सुग्रीव वाली तुम्हाला माहिती आहे ना, रामायणातलं सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या वालीने सुग्रीवाला मारलं आणि त्याची बायको ठेवून घेतली. लक्षात ठेवा, त्याची पत्नी ठेवून घेतली, तारेला ठेवून घेतली. पण हे काम सख्या भावाच्या पत्नीला, रामायण नीट वाचा, लक्षात ठेवा, सख्या भावाच्या पत्नीला ठेवून आणि त्या सुग्रीवाला तिथून हाकलून दिलं. पण हे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले आणि रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर बरं का सुग्रीवाची भेट झाली, तेव्हा त्यांनी ठरवलं, कारण दोघांचं काम एकच होतं. प्रभू रामचंद्रांची पत्नी पळवून रावणाने नेली होती आणि सुग्रीवाची पत्नी सख्या भावाने ठेवली होती. लक्षात ठेवा, दोन्ही कामं अधर्माची होती. तुम्ही म्हणाल रावणामध्ये पण देव, वालीमध्ये पण देव, सुग्रीवामध्ये पण देव, मग त्यांना मारायची काय गरज आहे? नाही नाही नाही, ते दिसतात फक्त देव, आतून सगळं राक्षसाचं काम आहे. आणि म्हणून